नमस्कार मित्रांनो, पशुसंवर्धन विभागाअंतर्गत गाई म्हशी वाटप, शेळी मेंढी वाटप, कुक्कुटपालन इत्यादी योजनांसाठी ऑनलाईन अर्ज भरणे सुरू झालेले आहे। तुम्हाला जर या योजनांचा लाभ घ्यायचा असेल आणि यासाठी अर्ज करायचा असेल तर व्हिडिओला शेवटपर्यंत पहा। अर्ज करण्याची पूर्ण प्रोसेस या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे आणि चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। अशाच प्रकारची महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला भेटत राहील। तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरू करूया। तर सर्वात अगोदर क्रोम किंवा कोणत्याही एका ब्राउझरवर जाऊन AH महाBMS असे सर्च करा। सर्च झाल्यानंतर खाली तुम्हाला पहिलाच वेबसाईट दिसेल, त्यावर क्लिक करा। या वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन व कमेंट सेक्शनमध्ये सुद्धा दिलेली आहे। वेबसाईट उघडल्यानंतर योजनेचे तपशील यावर क्लिक करून तुम्ही या योजनेविषयी माहिती पाहू शकता। येथे योजनांचा लाभ घेण्यासाठी सर्वप्रथम अर्जदाराची नोंदणी करावी लागेल, नंतर अर्ज करावे लागेल। अर्ज केल्यानंतर पात्र लाभार्थ्यांची यादी लागेल, नंतर स्क्रुटिनीद्वारे प्राथमिक निवड होईल। निवड झाल्यानंतर तुम्हाला कागदपत्र अपलोड करावे लागेल, नंतर अंतिम निवड केली जाईल। आता या योजनांचा तपशील पाहण्यासाठी खाली स्क्रॉल करा। येथे तुम्ही पाहू शकता की राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय अशा दोन्ही ठिकाणी या योजना राबवल्या जात आहे। यामध्ये दुधाळ गाई किंवा म्हशी वाटप करणे, शेळी मेंढी वाटप करणे, कुक्कुटपालन व्यवसाय करणे। जिल्हास्तरीय योजनांमध्ये शेळी मेंढी वाटप, गाई म्हशी वाटप, तलंगा गट वाटप करणे, एक दिवसीय पक्ष्यांच्या पिल्लांचे गट वाटप करणे। येथे तुम्ही राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय जे कोणतीही योजना पाहिजे असेल ते निवडू शकता। योजनांविषयी अधिक माहिती पाहण्यासाठी जे योजना तुम्हाला पाहिजे असेल त्यावर क्लिक करायचे आहे। क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला त्या योजनेचे नाव, दिले जाणारे जनावरांची माहिती, येथे लाभार्थ्यांची निवड प्रक्रिया, ज्यामध्ये कोणाला प्राधान्य दिले जाणार आहे ते पाहू शकता। खाली प्रकल्पाची किमतीविषयी माहिती व त्याखाली शासनाकडून किती अनुदान दिले जाईल व तुम्हाला किती रुपये भरावे लागणार त्याची माहिती दिलेली आहे। येथे ST/SC ना 75% व सर्वसाधारण यांना 50% अनुदान दिले जाणार आहे। यासाठी कागदपत्रे कोणकोणते लागणार आहेत तर ते या ठिकाणी दिलेले आहे, तर ही सर्व माहिती तुम्ही एकदा वाचून घ्या। येथे वेळापत्रक दिले गेले आहे, तर यावर क्लिक करून अर्ज करण्याची शेवटची तारीख तसेच कागदपत्रे कधीपासून कधीपर्यंत अपलोड करायची आहे ते येथे पाहू शकता। आता आपल्याला अर्ज करायचे आहे। अर्ज करण्यासाठी सर्वात अगोदर तुम्हाला नोंदणी करावी लागेल, तर नोंदणी करण्यासाठी अर्जदार नोंदणी यावर क्लिक करा। नोंदणी करण्यापूर्वी काही बाबी तुम्हाला लक्षात घ्यायची आहे, जसे की ज्या ज्या ठिकाणी स्टारच्या चिन्ह असेल त्या ठिकाणी माहिती भरणे अनिवार्य आहे। अर्जदाराचे वय हे 18 वर्ष पूर्ण असायला पाहिजे। एका आधार नंबर सोबत एकाच मोबाईल नंबरची नोंदणी करता येईल। नोंदणी करताना अर्जदाराला स्वतःचा चालू नंबर द्यायचा आहे। मोबाईल नंबर एकदा सेव्ह झाल्यानंतर तुम्हाला तो बदलता येणार नाही। अर्जदार अनुसूचित जाती किंवा जमाती असेल आणि जर त्याच्याकडे जात प्रमाणपत्र म्हणजेच कास्ट सर्टिफिकेट असेल ते येथे द्यावा लागेल। तुमच्या रेशन कार्डवर असेल त्यानुसार सर्व सदस्यांची नावे, त्यांची संख्या व आधार नंबर इत्यादी माहिती अचूकपणे टाकायची आहे। कुटुंबातील फक्त एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येईल। सर्व माहिती खरी व अचूक टाका। अर्जदाराचे फोटो हे 80 KB पर्यंत असावे व ते JPG, JPEG व PNG फॉर्मॅटमध्ये असावे। तसेच अर्जदाराचे सिग्नेचर हे 40 KB पर्यंत असावा। आता आपल्याला नोंदणी करायची आहे। या ठिकाणी तुमची वैयक्तिक माहिती भरायची आहे। तर सर्वात अगोदर तुम्हाला येथे तुमचे आधार नंबर टाकायचे आहे। आधार नंबर टाकल्यानंतर येथे आधारनुसार तुमचे वय किती आहे ते टाका। तुमचे वय हे 18 ते 65 वर्षाच्या दरम्यान असावा। येथे तुमचे पहिले नाव टाका। लक्षात ठेवा, तुम्ही जर इंग्लिशमध्ये नाव टाकले असाल तर ते येथे ऑटोमॅटिकली मराठीत येईल। जर चुकीचे नाव आले असेल तर ते तुम्हाला दुरुस्ती करून घ्यायचे आहे। येथे तुमचे वडिलांचे नाव टाका। विवाहित महिला जर अर्ज करत असेल तर येथे पतीचे नाव टाका। नाव ऑटोमॅटिकली मराठीत येईल, तर ते एकदा तपासून घ्या बरोबर आहे की नाही। नंतर येथे तुमचे आडनाव टाका। आडनाव टाकल्यानंतर येथे लिंग विचारले गेले आहे, तर पुरुष स्त्री जे काही असेल ते येथून निवडून घ्या। येथे स्वतःचे चालू असलेले मोबाईल नंबर टाका। येथे ईमेल ID विचारला गेला आहे, तर येथे स्टारच्या चिन्ह नाही म्हणजेच हे आवश्यक नाही, असेल तर टाका, नाही तर सोडून द्या। नंतर जे काही तुमचा जिल्हा असेल ते जिल्हा येथून निवडून घ्या। येथून तुमचे तालुका निवडून घ्या व येथे तुमचे गावाचे नाव निवडा। गाव निवडल्यानंतर येथे तुमचे जात प्रवर्ग विचारला गेला आहे, तर अनुसूचित जाती, सर्वसाधारण व अनुसूचित जमाती जे काही तुमचे कास्ट असेल ते तुम्हाला येथून निवडून घ्यायचे आहे। जर तुम्ही अनुसूचित जाती किंवा जमाती म्हणजेच SC किंवा ST निवडले असाल तर येथे तुम्हाला जातीचे प्रमाणपत्र म्हणजेच कास्ट सर्टिफिकेट विचारला जाईल। जर जात प्रमाणपत्र तुमच्याकडे असेल तर येथे यस करा, नसेल तर नो करा। यस केले असाल तर डॉक्युमेंट्स अपलोड करताना जात प्रमाणपत्र तुम्हाला द्यावा लागेल। SC ST व्यतिरिक्त इतर जातीमध्ये जर तुम्ही येत असाल तर येथे तुम्हाला सर्वसाधारण निवडायचे आहे।
सर्वसाधारण यांना जात प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. नंतर जर तुम्ही दिव्यांग असाल तर येथे यस करा. यस केल्यानंतर येथे दिव्यांगाची टक्केवारी टाकायची आहे. ही टक्केवारी 40 किंवा त्यापेक्षा जास्त असायला पाहिजे व तुमच्याकडे दिव्यांगाचे प्रमाणपत्र असायला पाहिजे. दिव्यांग नसाल तर येथे नो करा. नंतर येथे जर तुम्ही दारिद्र्य रेषेखालील असाल तर येथे यस करून येथे यादीतील क्रमांक म्हणजेच तुमचे BPL नंबर टाका. दारिद्र्य रेषेखाली येत नसाल तर नो करा. शैक्षणिक पात्रता येथे तुम्ही किती शिकले आहात ते निवडून घ्या. नंतर येथे नजीकच्या 3 महिन्यातील 8 क्षेत्र विचारले गेले आहे, तर हे आवश्यक नाही. तुम्हाला माहीत असेल तर टाका, नाहीतर सोडून द्या. या ठिकाणी तुमचे 12 अंकी रेशन कार्ड नंबर टाका. जर तुम्हाला तुमचे 12 अंकी रेशन कार्ड नंबर माहीत नसेल तर हे तुम्ही तुमच्या रेशन दुकानदाराकडून माहीत करून घेऊ शकता किंवा मेरा रेशन या ॲपवरून सुद्धा माहीत करून घेऊ शकता. यावर ऑलरेडी आपल्या चॅनलवर व्हिडिओ बनलेली आहे. त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन व कमेंट सेक्शनमध्ये भेटून जाईल. ते व्हिडिओ तुम्ही एकदा पाहू शकता. रेशन कार्ड नंबर टाकल्यानंतर येथे तुमचे बँकेचे नाव टाका. येथे तुमचे अकाउंट नंबर टाका. येथे IFSC कोड टाका व येथे तुमचे बँक शाखेचे नाव टाका. आता खाली तुम्हाला तुमचे फोटो अपलोड करायचे आहे. फोटोची साईज हे 80 KB पेक्षा जास्त नसावा. फोटोची साईज जर जास्त असेल तर त्याला कमी करा. तुम्हाला जर येत नसेल तर सर्वात अगोदर गुगलवर जाऊन फोटो रिसायझर असे सर्च करा. खाली तुम्हाला भरपूरसे असे वेबसाईट दिसतील, तर तुम्ही कोणत्याही एका वेबसाईटवरून फोटो रिसाईज करू शकता. तर मी येथे पहिल्याच वेबसाईटवर क्लिक करतो. वेबसाईट उघडल्यानंतर येथे तुम्हाला सिलेक्ट इमेजचा ऑप्शन दिसेल, तर त्यावर क्लिक करून तुमचे फोटो निवडून घ्या. फोटो अपलोड झाल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला काही ऑप्शन्स दिसतील. तर आपल्याला आपली फोटो हे 80 KB पर्यंत रिसाईज करायचे आहे. तर येथे KB लिहिलेले ऑप्शनवर येऊन जेवढे साईज पाहिजे असेल ते येथे टाका व एक्सपोर्टवर क्लिक करा. फोटोची साईज जी आहे ते आता कमी झालेली आहे. डाउनलोड इमेजवर क्लिक करून फोटो डाउनलोड करून घ्या. अशाच प्रकारे सिग्नेचरचीही साईज कमी करा. साईज कमी केल्यानंतर आता चूज फाईल यावर क्लिक करून तुमचे फोटो अपलोड करा. नंतर येथे तुमचे सिग्नेचर अपलोड करा. फोटो व सिग्नेचर अपलोड केल्यानंतर खाली या. आता या ठिकाणी तुम्हाला तुमच्या कुटुंबाची माहिती द्यायची आहे. लक्षात ठेवा, येथे अर्जदाराला वगळून इतर सर्व सदस्यांची माहिती द्यायची आहे. ही माहिती तुम्हाला तुमच्या रेशन कार्ड प्रमाणेच टाकायची आहे. जसे की तुमच्या कुटुंबात पुरुषांची संख्या किती आहे ते येथे टाका. येथे स्त्री किती आहेत ते टाका. तुम्ही जितके संख्या येथे टाकाल तितके कॉलम्स तुम्हाला खाली पाहायला मिळतील. सदस्यांची संख्या टाकल्यानंतर तुम्हाला त्या सदस्यांची माहिती येथे द्यायची आहे. जसे की येथे आधार नंबर टाका. येथे रेशन कार्डवर असेल तसे त्या सदस्याचे नाव टाका. येथे लिंग निवडा व येथे त्या सदस्याचे वय टाका. अशाच प्रकारे सर्व सदस्यांची माहिती येथे टाकून घ्या. येथे या गोल्यावर क्लिक करून खाली पुढे चलावर क्लिक करा. येथे तुम्ही भरलेली माहिती एकदा नीट तपासून घ्या. यामध्ये जर तुम्हाला काही बदल करायचे असेल तर बदल करा यावर क्लिक करून ही माहिती तुम्ही बदलू शकता. जर बदल करायचे नसेल तर जतन करावर क्लिक करा. आपली नोंदणी पूर्ण झालेली आहे. आता आपल्याला अर्ज करायचे आहे. अर्ज करण्यासाठी काही बाबी तुम्हाला लक्षात घ्यायची आहे, तर ते तुम्ही येथे वाचून घ्या. तुम्हाला खाली यायचे आहे. आता मागणी करा. येथे योजनांची नावे तुम्हाला दिसतील. तर यापैकी ज्या योजनेसाठी तुम्हाला अर्ज करायचे असेल त्यावर क्लिक करा. नंतर खाली या. या ठिकाणी तुम्हाला काही प्रश्न विचारले गेले आहे, जसे की अर्जदार महिला बचत गटाची सदस्य आहे का? तर असेल तर होय करा किंवा नाही करा. अर्जदार भूमिहीन आहे का? असेल तर होय करा किंवा नाही करा. अर्जदार 1 हेक्टर ते 2 हेक्टरपर्यंतचे अल्पभूधारक आहे का? जर असेल तर होय करून त्याबाबतची माहिती द्या. नसेल तर नो करा. अर्जदार सुशिक्षित बेरोजगार आहे का? जर असेल तर होय करून स्वयंरोजगार केंद्रात असलेले नोंदणी क्रमांक येथे टाका. नसेल तर नाही करा. मागील 3 वर्षात अर्जदार किंवा त्याच्या कुटुंबातील व्यक्तीने कोणत्याही शासकीय पशुधन वाटपाच्या योजनेचा लाभ घेतला आहे का? जर घेतला असेल तर होय करा. नसेल तर नाही करा. अर्जदाराच्या कुटुंबातील कोणी व्यक्ती शासकीय, निमशासकीय, स्थानिक संस्थेचे सेवेत अथवा सेवानिवृत्ती वेतनधारक, तसेच कुटुंबातील कोणीही व्यक्ती राज्य किंवा केंद्र शासनाच्या तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेचे सदस्य, पदाधिकारी किंवा लोकप्रतिनिधी आहे का? जर असेल तर होय करा. नसेल तर नाही करा. 1 मे 2001 नंतर तिसरे जन्मलेले अपत्य आहे का? जर असेल तर होय करा किंवा नाही करा. अर्जदार महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायतचा रहिवासी आहे का? असेल तर होय करा किंवा नाही करा. आणि हे जे 10वे ऑप्शन आहे येथे तुम्हाला होय करायचे आहे. नंतर खाली या. या बॉक्सवर क्लिक करून सर्व नियम अटी मान्य करा व पुढे चला यावर क्लिक करा. येथे तुम्ही भरलेली माहिती एकदा नीट तपासून घ्या. यामध्ये जर तुम्हाला काही बदल करायचे असेल तर बदल करा यावर क्लिक करून ही माहिती तुम्ही बदलू शकता. जर बदल करायचे नसेल तर जतन करावर क्लिक करा.
येथे पुन्हा एकदा तुम्हाला माहिती बदलायची आहे का म्हणून विचारले जाईल, कारण माहिती सेव्ह केल्यानंतर कुठल्याही प्रकारचे बदल यामध्ये करता येणार नाही. जर बदल करायचे नसेल तर मला मान्य आहे या बॉक्सवर क्लिक करून जतन करावर क्लिक करा. आपले अर्ज जे आहे ते आता पूर्णपणे सबमिट झालेले आहे. येथे तुम्हाला तुमचे अर्ज क्रमांक व इतर माहिती दिसेल, तर प्रत काढा यावर क्लिक करून याची प्रिंट काढून घ्या. येथे तुम्ही केलेले अर्ज तुम्हाला दिसेल, तर प्रत काढा यावर क्लिक करून तुम्ही याची सुद्धा प्रिंट काढू शकता. आता डॉक्युमेंट कधी अपलोड करायचे आहे, तर जसे की आपण अगोदरच पाहिलो होतो, अर्ज केल्यानंतर पात्र लाभार्थ्यांची यादी तयार केली जाईल, नंतर प्राथमिक निवड होईल आणि जर यामध्ये तुमची निवड झाली तर तुम्हाला डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे. प्राथमिक निवड कधी केले जाईल, डॉक्युमेंट्स कधी अपलोड करायचे आहे इत्यादी सर्व माहिती तुम्हाला वेळापत्रकवर दिलेली आहे, तर ते तुम्ही एकदा पाहून घ्या. तर अशा प्रकारची आजची ही माहिती होती. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ आपल्या मित्रांना नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया नवीन एका माहितीसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.